सुरू करतोय. मॉर्फॉलॉजी अँड ॲनाटॉमी ऑफ द प्लांट. त्यातला मॉर्फॉलॉजीचा पार्ट आपण घेणार आहे. त्याच्या आधी एका सायंटिस्टची माहिती आहे, कॅथेरिन इसाऊ. ठीक आहे. हा जो स्टडीड द कॅथेरिन इसाऊ बॉर्न इन द युक्रेन, आणि त्यांनी एक महत्त्वाचं काम केलेलं आहे. त्यांनी काय केलं, डॉक्टर इसाऊज प्लांट ॲनाटॉमी बुक. कोणतं बुक? प्लांट ॲनाटॉमी बुक. कधी आलं? 1954 ठीक आहे. द ॲनाटॉमी ऑफ द सीड प्लांट हे पण कोणाचं आहे? कॅथरीन इसाऊचं, जे ते कधी आलं? 1960 ही पुस्तक आलेली आहेत. याची इन्फॉर्मेशन एकदा फक्त वाचून घ्यायची. ठीक आहे. नंतर मॉर्फॉलॉजी ऑफ द फ्लावरिंग प्लांट धड्याची सुरुवात करतोय. मॉर्फॉलॉजी ऑफ द फ्लावरिंग प्लांट्स. मॉर्फॉलॉजी म्हणजे काय? स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर, स्टडी ऑफ एक्सटर्नल फीचर, जे डोळ्यांनी दिसतं ते त्यालाच म्हणतो आपण मॉर्फॉलॉजी. ॲनाटॉमी म्हणजे काय? इंटरनल स्ट्रक्चर. एक्सटर्नल म्हणलं की मॉर्फॉलॉजी. ठीक आहे. लाईन टू लाईन NCERTमध्ये काय काय दिलेलं आहे? द वाईड रेंज ऑफ द स्ट्रक्चर ऑफ द हायर प्लांट विल नेवर फेल टू द फॅसिनेट अस. ठीक आहे. बरं, त्याच्याही आधी मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांटमध्ये काय बघणार आहे? रूटबद्दल माहिती, स्टेमबद्दल माहिती, लिव्हजबद्दल माहिती. ठीक आहे. नंतर इनफ्लोरसन्स, नंतर फ्लावरबद्दल माहिती, फ्रूटबद्दल माहिती, सीडबद्दल माहिती, आणि नंतर सेमी टेक्निकल डिस्क्रिप्शन ऑफ द टिपिकल फ्लावरिंग प्लांट अँड सम इम्पॉर्टंट फॅमिली. हे इम्पॉर्टंट आहे, याच्यासाठी एक्स्ट्रा पॉईंट पण घ्यायचे. ठीक आहे. एक्स्ट्रा पॉईंट पण स्टडी करायचे. पण त्याच्या आधी हा जो बेसिक पार्ट आहे 5.1 to 5.7 तो पहिल्यांदा कवर अप करू. ठीक आहे. द वाईड रेंज ऑफ द स्ट्रक्चर ऑफ द हायर प्लांट्स विल नेवर फेल टू फॅसिनेट अस इवन दो द एंजिओस्पर्म्स शो द सच लार्ज डायव्हर्सिटी इन एक्सटर्नल स्ट्रक्चर अँड मॉर्फॉलॉजी. ठीक आहे. लार्ज नंबर ऑफ द डायव्हर्सिटी शो करतात कोण? एंजिओस्पर्म. दे आर ऑल कॅरेक्टराइज्ड बाय द प्रेझेन्स ऑफ द रूट, स्टेम, लिव्ज, फ्लावर, फ्रुट्स. हे सगळे पार्ट कोणामध्ये आहेत? एंजिओस्पर्ममध्ये आहेत. रूट, स्टेम, लिव्ज, फ्लावर, फ्रुट्स हे कोणामध्ये आहेत? एंजिओस्पर्ममधले पार्ट आहेत. ठीक आहे. नंतर काय म्हणलेलं आहे बघा, टू अंडरग्राउंड द पार्ट ऑफ द फ्लावरिंग प्लांट इज रूट सिस्टम. द अंडरग्राउंड पार्ट ऑफ द फ्लावरिंग प्लांट इज द रूट सिस्टम वाईल द पोर्शन अबव द ग्राउंड कॉल्ड ॲज द शूट सिस्टम. त्याला काय म्हणतो? शूट सिस्टम. रूट सिस्टम म्हणजे काय? जमिनीच्या वरचा जो पार्ट आहे त्याला म्हणतो शूट. जमिनीच्या वरचा पार्ट, जमिनीच्या वरचा पार्ट, आणि जमिनीच्या खाली जो आहे जमिनीतला असणारा पार्ट त्याला म्हणतो रूट सिस्टम. त्याला म्हणतात रूट सिस्टम. आता पहिला पॉईंट होतो रूट. रूटची इन्फॉर्मेशन पाहिजे लाईन टू लाईन. ठीक आहे. इन अ मेजॉरिटी ऑफ द डायकॉट प्लांट्स द डायरेक्ट इलॉंगेशन ऑफ द रॅडिकल लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ द प्रायमरी रूट. कशाचं इलॉंगेशन? म्हणून रॅडिकलचं इलॉंगेशन होऊन प्रायमरी रूट तयार होतं. कुणामध्ये? मेजॉरिटी ऑफ द डायकॉट प्लांटमध्ये. ठीक आहे. नंतर पुढे काय म्हणले? विच ग्रो इनसाइड द सॉईल. इट बियर्स लॅटरल रूट्स और सेव्हरल ऑर्डर्स दॅट आर रेफर्स टू ॲज द सेकंडरी ऑर टर्शरी रूट. सेकंडरी ऑर टर्शरी रूट म्हणजे प्रायमरी रूटच्या ज्या ब्रांचेस आहेत, प्रायमरी रूटचं जे ब्रांचिंग आहे त्याला म्हणतात सेकंडरी रूट. याचं जे ब्रांचिंग आहे त्याला म्हणतात टर्शरी रूट. ठीक आहे. द प्रायमरी रूट अँड इट्स ब्रांचेस कॉन्स्टिट्यूट द टॅप रूट सिस्टम. त्यालाच म्हणतात टॅप रूट सिस्टम. प्रायमरी रूट, त्याच्या ब्रांचेसमध्ये आलं सेकंडरी रूट. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे रूट आहे, हे झालं प्रायमरी रूट. याच्या ज्या ब्रांचेस आहेत दिसत आहेत का ब्रांचेस? समजा हे पण बघा, याच्या ज्या ब्रांचेस आहेत याला म्हणतो सेकंडरी रूट. मेन ब्रांच झाली प्रायमरी, हे झालं सेकंडरी. आणि ज्या सेकंडरीच्या ज्या ब्रांचेस आहेत त्याला म्हणतात टर्शरी. अशा टाईपच्या सिस्टमला म्हणतात टॅप रूट सिस्टम. टॅप रूट सिस्टम. ठीक आहे. ॲज सीन इन द मस्टर्ड प्लांट. एक्झाम्पल, टॅप रूट सिस्टम कुठं सापडती? तर मस्टर्ड प्लांटमध्ये सापडते. मस्टर्ड प्लांट. आणि हे कोण आहे? लक्षात ठेवायचं, हे डायकॉट आहे. मस्टर्ड प्लांट इज नथिंग बट द डायकॉट प्लांट. ठीक आहे. इन मोनोकॉटिलिडॉनस प्लांट्स द प्रायमरी रूट इज शॉर्ट लिव्ड. प्रायमरी रूट कसं आहे? शॉर्ट लिव्ड आहे. अँड इज रिप्लेस्ड बाय द लार्ज नंबर ऑफ द रूट्स. आता दिस रूट ओरिजिनेट फ्रॉम द बेस ऑफ द स्टेम अँड कॉन्स्टिट्यूट द फायब्रस रूट सिस्टम. मोनोकॉटमध्ये जर विचार केला, कोणामध्ये विचार केला? मोनोकॉट्समध्ये जर विचार केला तर जे प्रायमरी रूट आहे त्याच्यापासून सेकंडरी बनतात ते काय आहे? शॉर्ट लिव्ड. आणि याच्याऐवजी बेसपासूनच किंवा स्टेमच्या जो बेस आहे, समजा हे स्टेम आहे, स्टेमच्या बेसपासूनच नंबर ऑफ रूट्स बाहेर पडतात. हे असे स्टेमपासून रूट फॉर्म होतात.
हां, स्टेमपासून छोटे छोटे असे रूट्स तयार होतात, याला म्हणतात फायब्रस रूट सिस्टम. याला म्हणतात फायब्रस रूट सिस्टम. फायब्रस रूट सिस्टम म्हणजे मोनोकॉट्समध्ये कोणतं रूट सिस्टम आहे? फायब्रस रूट सिस्टम इन मोनोकॉट. फायब्रस रूट सिस्टम. ठीक आहे, फायब्रस रूट सिस्टम ॲज सीन इन द व्हीट प्लांट. एक्झाम्पल दिले व्हीट प्लांट. एक्झाम्पल व्हीट प्लांट. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट. In some plants like the grasses and monstera and banyan tree, root rises from the part of the plant other than the radicle, called as the adventitious root. Called as the adventitious root. Adventitious root म्हणजे असं रूट आहे का इथं? adventitious root. इथं काय म्हणलं? root arises from other than the radicle. Other than the radicle. Example grass, monstera, grasses, monstera and banyan tree. banyan tree हे 3 IMP एक्झाम्पल आहेत ॲडव्हान्टेशियस रूटची. मोनोकॉटमधले फायब्रस रूट आहे. रूट ओरिजिनेट फ्रॉम द बेस ऑफ द स्टेम. रूट ओरिजिनेट फ्रॉम द base of the stem. base of the stem. Stem चं स्पेलिंग स्टेम नाही, स्टेम STEM स्टेम. ठीक आहे, मग आता इथं जे बघितले 3 पॉईंट. द मेन फंक्शन्स ऑफ द रूट सिस्टम आर द ॲब्सॉर्प्शन ऑफ द वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉईल अँड प्रोव्हाइडिंग द प्रॉपर एन्करेज टू द प्लांट पार्ट्स, स्टोरिंग ऑफ द रिझर्व फूड मटेरियल and the synthesis of the plant growth regulators. PGR. PGR चं स्टोरेज करणं. कुणाचं स्टोरेज करणं? PGR चं स्टोरेज करणं. 4 फंक्शन आहेत. ॲब्सॉर्प्शन, प्रोव्हाइडिंग द प्रॉपर एन्करेज टू द प्लांट पार्ट्स, स्टोरिंग ऑफ द रिझर्व फूड अँड सिंथेसिस ऑफ द प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. हे 4 फंक्शन्स कुणाचे आहेत? रूट सिस्टमचे आहेत. कुणाचे आहेत? रूट सिस्टम. ह्या डायग्राम. जमिनी खालचा जो पार्ट आहे त्याला म्हणतात रूट सिस्टम. जमिनीवरचा जो पार्ट आहे त्याला म्हणतात शूट सिस्टम. ठीक आहे. 3 टाईप्स ऑफ द रूट. टॅप रूट म्हणजे एक प्रायमरी रूट आहे मोठं जाड असं, त्याला म्हणतो टॅप रूट. डायग्रॅमॅटिकलीच बघायचं म्हटलं तर ते असं. हे टॅप रूट जे जाड आहे, सॉरी याला म्हणतो टॅप रूट. ह्या टॅप रूटच्या अलॉंग हेअर लाईक आउटग्रोथ असतात, याला म्हणतो सेकंडरी रूट. याच्या अलॉंग याच्या ज्या ब्रांचेस आहेत रेड कलरच्या त्याला म्हणतो टर्शरी रूट. हे झालं टर्शरी, हे झालं प्रायमरी आणि ग्रीन झालं सेकंडरी. हे झालं रूटचं क्लासिफिकेशन 3 टाईप्समध्ये. टॅप रूट, फायब्रस रूट अँड ॲडव्हान्टेशियस रूट. टॅप रूट हे डायकॉटमध्ये सापडतं, एक्झाम्पल आहे मस्टर्ड. फायब्रस रूट हे मोनोकॉटमध्ये सापडतं, एक्झाम्पल आहे व्हीट प्लांट. आणि ॲडव्हान्टेशियस रूट हे ग्रासेस, मॉन्स्टेरा अँड बनियान ट्रीमध्ये सापडतं. ग्रासेस, मॉन्स्टेरा अँड बनियान ट्रीपासून मध्ये सापडतं. ठीक आहे. ॲडव्हान्टेशियस रूट म्हणजे काय? रूट डज नॉट डेव्हलप फ्रॉम द रॅडिकल. ठीक आहे, अदर पार्टकडून ते डेव्हलप होतं. ठीक आहे. फायब्रस रूट म्हणजे काय? रूट अरायझेस फ्रॉम द बेस ऑफ द स्टीम. बेस ऑफ द स्टीम. हे झालं डिफरंट टाईप्स ऑफ द रूट्स. ठीक आहे. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे रिजन ऑफ द रूट्स. नेक्स्ट पॉईंट आहे रिजन ऑफ द रूट. आता इथं जे दिसतंय ते. ठीक आहे. रिजन ऑफ द रूट्स. रिजन ऑफ द रूट्समध्ये जर बघितलं तर रूट इज कवर्ड ॲट द अपेक्स बाय द थिम्बल लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज अ रूट कॅप. कॉल्ड ॲज अ रूट कॅप. रूट कॅप इज अ थिम्बल लाईक स्ट्रक्चर. थिम्बल लाईक स्ट्रक्चर. रूट कॅप इज अ थिम्बल लाईक स्ट्रक्चर. ठीक आहे. इट प्रोटेक्ट द टेंडर अपेक्स ऑफ द रूट ॲज इट मेक्स इट अ वे थ्रू द सॉईल. ठीक आहे. याचं काम काय? इट प्रोटेक्ट
रूट अपेक्स, रूटचं जे टोक आहे हे, याचं प्रिव्हेन्शन करायचं काम कोण करतो? रूट कॅप करतो. अ फ्यू मिलीमीटर्स अबव, आता रूट कॅपच्या वरती फ्यू मिलीमीटर्स अबव द रूट कॅप इज द रिजन ऑफ द मेरिस्टेमॅटिक ॲक्टिव्हिटी. रूट कॅपच्या वरती काही मीटरवरतीच रिजन ऑफ द मेरिस्टेमॅटिक ॲक्टिव्हिटी, हा जो रेड कलरचा पार्ट आहे त्याला म्हणतो रिजन ऑफ द मेरिस्टेमॅटिक ॲक्टिव्हिटी. इट इज अबव द रूट कॅप. द सेल्स ऑफ दिस रिजन आर व्हेरी स्मॉल, थिन वॉल्ड अँड विथ अ डेन्स प्रोटोप्लाझम. त्यांचं प्रोटोप्लाझम कसं आहे? डेन्स आहे. कुणाचं? मेरिस्टेमॅटिक ॲक्टिव्हिटीच्या सेल्सचं. अँड दे डिवाइड्स रिपीटेडली, ते डिव्हिजन कसं करतात? रिपीटेडली, जेणेकरून रूटची ग्रोथ होईल. ठीक आहे. 3 पॉईंट महत्त्वाचे आहेत रिजन ऑफ द मेरिस्टेमॅटिक ॲक्टिव्हिटीबद्दल. सेल्स आर स्मॉल, सेल आर स्मॉल, डिवाइड रिपीटेडली, डिवाइड रिपीटेडली, नंतर हॅविंग डेन्स सायटोप्लाझम, डेन्स, हॅविंग डेन्स सायटोप्लाझम, अँड दे आर थिन वॉल्ड, थिन सेल वॉल्ड. ठीक आहे. हे झालं कोणाची इन्फॉर्मेशन? रिजन ऑफ द मेरिस्टेमॅटिक ॲक्टिव्हिटी. नंतर काय? द सेल्स ऑफ द प्रॉक्झिमल टू दिस रिजन अंडरगो द रॅपिड इलॉंगेशन. प्रॉक्झिमल म्हणजे काय? याच्या वरचा पार्ट. प्रॉक्झिमल म्हणजे काय? याच्या वरचा पार्ट. सेल प्रॉक्झिमल टू दिस रिजन कॉल्ड एज द रिजन ऑफ द इलॉंगेशन, कॉल्ड एज द रिजन ऑफ द इलॉंगेशन अँड एनलार्जमेंट अँड आर रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रोथ ऑफ द रूट इन अ लेंथ. मग रिजन ऑफ द इलॉंगेशन जो आहे, रिजन ऑफ द इलॉंगेशन इज अबव द मेरिस्टेमॅटिक ॲक्टिव्हिटी रिजन अँड इज रिस्पॉन्सिबल फॉर द growth of the root, responsible for the growth of root in a length, in length, L-E-N-G-T-H. ठीक आहे. दिस रिजन इज कॉल्ड एज द रिजन ऑफ द इलॉंगेशन. इलॉंगेशनचं रिजन त्याला म्हटलं जातं. नेक्स्ट, द सेल्स ऑफ द इलॉंगेशन झोन ग्रॅज्युअली डिफरन्शिएट अँड मॅच्युअर. हेन्स दिस झोन प्रॉक्झिमल टू द रिजन ऑफ द इलॉंगेशन, हां, ही प्रॉक्झिमल म्हणजे काय? वरती, इज कॉल्ड एज द रिजन ऑफ द मॅच्युरेशन. म्हणजे याच्यावरती कोण आहे? रिजन ऑफ द मॅच्युरेशन, वरचा पार्ट. इथं मॅच्युरेशन रिजन आहे. इथल्या ज्या सेल आहेत मॅच्युअर झालेल्या आहेत, ठीक आहे, इलॉंगेशन झालेल्या सेल नंतर त्या मॅच्युअर होतात, त्याला म्हणतात रिजन ऑफ द मॅच्युरेशन. फ्रॉम दिस रिजन सम ऑफ द इपिडर्मल सेल फॉर्म्स द व्हेरी फाईन डेलिकेट थ्रेड लाईक स्ट्रक्चर कॉल्ड एज द रूट हेअर्स. इथंच रिजन ऑफ मॅच्युरेशनमध्ये हे जे स्ट्रक्चर दिसते याला म्हणतात रूट हेअर्स. रूट हेअर्स म्हणजे काय? रूट हेअर्स ॲब्झॉर्ब द वॉटर अँड मिनरल फ्रॉम द सॉईल. रूट हेअर्स ॲब्झॉर्ब द मिनरल अँड वॉटर फ्रॉम द सॉईल. रूट हेअर काय करतात? ॲब्झॉर्ब मिनरल अँड वॉटर फ्रॉम सॉईल, फ्रॉम सॉईल. ठीक आहे. आणि हे कुठं प्रेझेंट आहेत? प्रेझेंट इन अ रिजन ऑफ द मॅच्युरेशन, प्रेझेंट इन region of maturation, region of maturation, region of the maturation, present in the region of the maturation. आणि हा कसा आहे? डेलिकेट म्हणजे इझिली ब्रेकिंग, थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे. थ्रेड लाईक स्ट्रक्चर इझिली ब्रेकिंग आहे. थ्रेड लाईक स्ट्रक्चर इझिली ब्रेकेबल आहे. रिजन ऑफ द रूट. नेक्स्ट पॉईंट आहे स्टेम. What are the features that distinguish the stem from the root? ठीक आहे. पहिला प्रश्न विचारला. द स्टेम इज द ascending part of the axis bearing the branches, leaves, flowers and fruits. असा पार्ट आहे जो ज्याच्यावरती ब्रांचेस आहेत, लीव्स आहेत, फ्लावर्स आहेत, फ्रूट आहेत. इट डेव्हलप फ्रॉम द प्लिम्यूल ऑफ द एम्ब्रिओ ऑफ द जर्मिनेटिंग सीड. आता जो जर्मिनेटिंग सीड असतं त्या सीडला 2 पार्ट असतात. समजा फॉर एक्झाम्पल हे सीड आहे, या सीडला 2 पार्ट एक असतो खालचा पार्ट, एक असतो वरचा पार्ट. जो वरचा पार्ट आहे त्याला म्हणतो प्लिम्यूल, जो खालचा पार्ट आहे त्याला म्हणतात रॅडिकल. ह्या रॅडिकलपासून रूट डेव्हलप होतं आणि ह्या प्लिम्यूलपासून शूट डेव्हलप होतं. शूटमधला सर्वात मेन पार्ट आहे स्टेम. सर्वात मेन पार्ट कोण आहे? स्टेम. ठीक आहे. हा स्टेम कशापासून डेव्हलप झालेलं आहे? इट डेव्हलप फ्रॉम द प्लिम्यूल. इट डेव्हलप फ्रॉम द प्लिम्यूल. ते प्लिम्यूलपासून डेव्हलप झालेला पार्ट आहे. ठीक आहे. द स्टेम बियर, स्टेम्सवरती 2 पार्ट आहेत, नोड्स अँड इंटरनोड्स. The region of the stem where the leaves are born are called as nodes, while the internodes are the portion between the 2 nodes. आता बघा, समजा हे एक पर्टिक्युलर स्टेम आहे. ह्या स्टेमच्या या पर्टिक्युलर पॉईंटला ब्रांचिंग आहे किंवा इथं समजा इथं लीव्स तयार होते. ठीक आहे. समजा इथं एक लीव्स तयार होते.
ठीक आहे. ज्या पॉईंटला किंवा ज्या पार्टच्या इथं काय म्हणतो लीव्ज आहेत, ज्या पॉईंटच्या इथला लीव्ह आहेत त्याला म्हणतो आपण नोड. आणि या दोन नोडमधला जो डिस्टन्स आहे, ह्या दोन नोडमधला जो डिस्टन्स दिसतोय याला म्हणतात इंटर नोड. याला म्हणतात इंटर नोड. स्टेममध्ये दोन पार्ट आहेत, नोड अँड इंटर नोड. द स्टेम बिअर्स अ बड विच मे बी द टर्मिनल ऑर ॲक्झिलरी. ॲक्झिलरी म्हणजे काय, ॲक्सिसवरती. टर्मिनल म्हणजे टोकाला, स्टेमच्या टोकाला बड असू शकतो किंवा कोपऱ्याला लॅटरली पण असू शकतो. स्टेम इज जनरली ग्रीन वेन यंग अँड लॅटर ऑफन बिकम वुडी अँड डार्क ब्राऊन. ज्यावेळेस यंग असतं त्यावेळेस ते ग्रीन असतं. स्टेम इज जनरली ग्रीन व्हेन इट इज अ यंग. द मेन फंक्शन ऑफ द स्टेम इज स्प्रेडिंग आउट ऑफ ब्रांचिंग बियर्स पहिलं काय स्प्रेडिंग आउट अ ब्रांचेस बिअरिंग द लिव्स, फ्लावर्स अँड फ्रुट्स. इट कंडक्ट्स द वॉटर, मिनरल्स अँड फोटोसिंथेटिस, म्हणजे फोटोसिंथेसिस करणारे एन्झाईम्स वगैरे. सम स्टेम परफॉर्म द फंक्शन ऑफ द स्टोरेज ऑफ द फूड, सपोर्ट, प्रोटेक्शन अँड व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. मग काही स्टेमचे फंक्शन्स दिलेले आहेत जे वेगळे आहेत ते. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनमध्ये पण काही स्टेम काम करतात, काही स्टोरेज ऑफ द फूड म्हणून पण काम करतात, सपोर्टमध्ये, प्रोटेक्शनमध्ये पण काम करतात काही स्टेम. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे लीव्ज. नेक्स्ट पॉईंट आहे लीव्ज. लीव्जबद्दल इन्फॉर्मेशन आहे. द लीफ इज लॅटरल म्हणजे आडव्या बाजूला, लॅटरल म्हणजे आडव्या बाजूला, जनरली फ्लॅट अँड स्ट्रक्चर बॉर्न ऑन द स्टेम. मग लीव्ज कुठं बॉर्न होते, स्टेमवरती. इट डेव्हलप ॲट द नोड अँड बियर्स द बड अँड इट्स ॲक्झिल. ॲक्झिल म्हणजे काय आहे, हा जो पार्ट आहे ॲक्झिलवरती म्हणजे त्याच्या पानावरती बड आहे. सॉरी, याच्या इथं देठापाशी इथं एक बड आहे, ॲक्झिलरी बड त्याला म्हणतात. ॲक्झिलरी बड त्यालाच म्हणतात स्टिप्युल. द ॲक्झिलरी बड लॅटर डेव्हलप्स इन टू द ब्रांचेस. तो बड कशामध्ये डेव्हलप होतो, ब्रांचेसमध्ये डेव्हलप होतो. लीव्ज ओरिजिनेट्स फ्रॉम द शूट अपायकल मेरिस्टेम. लीव्ज कुठून ओरिजिनेट आहेत, लीव्ज ओरिजिनेट फ्रॉम शूट अपायकल मेरिस्टम अँड अरेंज्ड इन द ॲक्रोपेटल ऑर्डर. अरेंज्ड इन द ॲक्रोपेटल. आता ॲक्रोपेटल ऑर्डर काय असतं ते पण पाहिजे. दे आर मोस्ट इम्पॉर्टंट व्हेजिटेटिव्ह ऑर्गन इन द फोटोसिंथेसिस. कोण, लीव्ज आर द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन इन द फोटोसिंथेसिस. मग इथं काय म्हणलेलं आहे, समजा हे स्टेम आहे, ठीक आहे. या स्टेमच्या इथून ज्यावेळेस लीव्स तयार होणार आहे, ठीक आहे, त्या लीव्सच्या इथं एक बड आहे, याला म्हणतो आपण ॲक्झिलरी बड. आणि हा बड फ्युचरमध्ये ब्रांचेस डेव्हलप करतो. काय डेव्हलप करतो, ब्रांचेस फॉर्म करतो. ठीक आहे. आणि ॲक्रोपेटल ऑर्डर म्हणजे काय, ॲक्रोपेटल ऑर्डर म्हणजे काय ते पण पाहिजे पुढं. ठीक आहे. द टिपिकल लीफ कन्सिस्ट ऑफ द 3 मेन पार्ट. आता स्ट्रक्चर ऑफ द लीफ, हां, मेन 3 मेन पार्ट्स. द लीफ बेस हा इथला पार्ट येतो. द लीफ बेस हा पार्ट. नेक्स्ट वन इज द अँड मे बियर्स द 2 लॅटरल स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर कॉल्ड एज द स्टिप्युल्स. इथे 2 स्ट्रक्चर आहेत त्याला म्हणतो स्टिप्युल्स. ठीक आहे. ते कुठे आहेत, लीफ बेसच्या इथंच. इन मोनोकॉट द लीफ बेस एक्सपांड इन टू द शीथ कवरिंग द स्टेम पार्शली ऑर होलली. मग इथं काय म्हणलं, इन मोनोकॉटिलिडॉन्स लीफ बेस एक्सपांड्स इन टू द, लीफ बेस हा एक्सपांड झालेला आहे. लीफ बेस काय झालेला आहे, एक्सपांड इन टू द शीथ कवरिंग द स्टेम पार्शली ऑर होलली. हे अशी पानं आहेत. ठीक आहे. इन सम लेग्युमिनस प्लांट्स, आता मोनोकॉटमध्ये काय म्हणलेलं आहे, लीफ बेस एक्सपांड्स इन टू द शीथ कवरिंग शीथ. बघा, लीफ बेस एक्सपांड झाला आहे कोणामध्ये, मोनोकॉटमध्ये. ठीक आहे. अँड इट कवर्स द स्टेम. स्टेमला काय करतो, तो कवर करतो. नंतर काय म्हणलं, इन लेग्युमिनस प्लांट. आता सेकंड पार्ट चालला. लेग्युमिनस प्लांटमध्ये काय, इन अ लेग्युमिनस प्लांट लीफ बेस मे बिकम द स्वेलन अँड विच इज कॉल्ड एज द पल्विनस. मग लीफ बेस हा जो पार्ट आहे, लीफचे जे 3 मेन पार्ट आहे त्यातला पहिला पार्ट आहे लीफ बेस. या लीफ बेसबद्दल 2 पॉईंट दिलेले आहेत महत्त्वाचे. लीफ बेस, बघा, हा जो लीफ बेस आहे, लीफ बेस ऑफ मोनोकॉट हा काय एक्सपांडेड फॉर्ममध्ये, आणि तो एक्सपांड होऊन काय करतोय, स्टेमला कवर करतोय. स्टेमला काय करतोय, कवर करतोय. तर लेग्युमिनस प्लांटमध्ये जर विचार केला, लेग्युमिनस म्हणजे शेंगा येणारी प्लांट, लेग्युमिनस प्लांटमध्ये हा जो लीफ बेस आहे तो स्वेलन आहे. स्वेलन म्हणजे फुगीर आहे. आणि त्या पार्टलाच म्हणतात, एक मिनिट, स्वेलन आहे आणि त्या पार्टलाच म्हणतात पल्विनस.
पॉलिबिनस हे स्ट्रक्चर कोणामध्ये लेग्युमिनस प्लांटमध्ये. ठीक आहे. द पिटिओल सेकंड पार्ट चालला आता. पिटिओल सेकंड पार्ट लीफ बेसचं झालं, नंतर हे सेकंड पार्ट. द पिटिओल हेल्प्स होल्ड द ब्लेड ऑफ द ब्लेड टू द लाईट. आता ब्लेड म्हणजे कोण आहे? हा पार्ट लॅमिनाचा हा जो पार्ट आहे याला म्हणतात ब्लेड, याला म्हणतात ब्लेड. ठीक आहे. लॉंग थिन फ्लेक्झिबल पिटिओल अलॉज लीफ ब्लेड्स टू फ्लटर इन अ विंड्स. फ्लटर म्हणजे काय? हवेमध्ये ते हे होतात नाही का, हलतात. ठीक आहे. देअर बाय द कुलिंग द लीफ अँड ब्रिंगिंग द फ्रेश एअर टू द लीफ सर्फेस. द लॅमिना ऑर द लीफ ब्लेड थर्ड पार्ट चालला आहे. लॅमिना ऑर द लीफ ब्लेड हा झाला ब्लेड, हा झाला थर्ड पार्ट. मग इथं काय म्हणलं आहे? फक्त पिटिओल काय करतोय? कनेक्ट करतोय लीफ बेसला आणि ब्लेडला. लॅमिना हा जो पार्ट यालाच म्हणतात लीफ ब्लेड. इज द ग्रीन एक्सपांडेड पार्ट ऑफ द लीव्स विथ वेन्स अँड वेनलेट्स. वेन्स म्हणजे मेन ही जी मधली आहे याला म्हणतात वेन्स. हा जो मधला पोर्शन आहे याला म्हणतात वेन्स, आणि याचे जे छोटे छोटे एक्सटेन्शन आहेत त्याला म्हणतात वेनलेट्स, त्याला म्हणतात वेनलेट्स. देअर इज युजली अ मिडल प्रॉमिनंट वेन विच इज नोन ॲज द मिड रिब. जी मधली आहे, जी मधली जाड आहे त्याला काय म्हणतात? मिड रिब. याला काय म्हणतात? मिड रिब. ठीक आहे. वेन्स प्रोव्हाइड द रिजिडिटी टू द लीफ. कोण प्रोव्हाइड करते? वेन्स प्रोव्हाइड द रिजिडिटी टू द लीफ ब्लेड, ॲक्ट ॲज अ चॅनल ऑफ द ट्रान्सपोर्ट ऑफ द वॉटर, मिनरल्स, फूड मटेरियल्स. मग चॅनल म्हणून कोण ॲक्ट करते? वेन्स खातात. द शेप, मार्जिन अँड अपेक्स सरफेस अँड द एक्सटेंट ऑफ द इन्सिजन ऑफ द लॅमिना व्हॅरीज इन अ डिफरंट लीव्स. ठीक आहे. हे शेप वगैरे हे काय होते? ह्या लॅमिनाचा जो शेप आहे, लॅमिनालाच काय म्हणतात? लीफ ब्लेड असंही म्हणतात. लॅमिनाला लीफ ब्लेड असंही म्हणतात. मग याचं काय आहे? ठीक आहे. व्हॅरीज इन अ डिफरंट लीव्स. द शेप, मार्जिन, अपेक्स, सरफेस. शेप, याचा शेप, मार्जिन, अपेक्स, सरफेस हे काय करते? व्हॅरी करते प्लांट टू प्लांट. व्हॅरी करते किंवा व्हॅरीज विथ प्लांट्स डिफरंट इन डिफरंट प्लांट. डिफरंट इन अ डिफरंट प्लांट. ठीक आहे. हे झालं लीफबद्दल आहे. नंतर आहे वेनेशन, पॅटर्न ऑफ द वेन्स. वेनेशन म्हणजे काय? अरेंजमेंट ऑफ द वेन्स किंवा पॅटर्न ऑफ द वेन्स. ठीक आहे. वेनेशन बघा, तर वेनेशनमध्ये दोनच टाईप आहेत, रेटिक्युलेट वेनेशन आणि पॅरलल वेनेशन म्हणजे काय ते. ठीक आहे. हां, नेक्स्ट पॉईंट आहे वेनेशन. वेनेशनमध्ये द अरेंजमेंट ऑफ द वेन्स अँड द वेनलेट्स इन द लॅमिना ऑफ द लीफ इज टर्म्ड ॲज द वेनेशन. वेनेशन म्हणजे काय? वेन्सची अरेंजमेंट. वेन्सची अरेंजमेंट म्हणजे काय? वेनेशन. द वेनलेट्स forms the network like structure is called as reticulate venation. फॉर एक्झाम्पल ही डायग्रॅम, इथं नेटवर्क तयार केलं. हे जे वेन आहे, ही मिडल कोण आहे? वेन. ठीक आहे. हे असं झालं हे, आणि यांच्यामध्ये नेटवर्क दिसते असं वाकडं, म्हणजे अशा नेटवर्क लाईक स्ट्रक्चर तयार झालेली आहे, जाळी तयार झालेली आहे, त्याला म्हणतो रेटिक्युलेट वेनेशन. जाळी तयार झाली की त्याला म्हणतात रेटिक्युलेट वेनेशन. इथं डायग्रॅम आहे ही रेटिक्युलेट वेनेशनची. नंतर आहे दुसरं वेनेशन, त्याच्यामध्ये काय? वेन द वेन्स रन्स पॅरलल टू द इच अदर विथ द लॅमिना. जर वेन्स पॅरलली असतील लॅमिनाला तर त्याला म्हणतात पॅरलल वेनेशन. त्याला काय म्हणतात? पॅरलल वेनेशन. इथं बघा ही डायग्राम, ही मेन वेन आहे. ठीक आहे. आणि ह्या मेन वेनलाच या बाकीच्या ज्या वेन आहेत त्या अशा पॅरलल गेलेल्या दिसत आहेत. अशा इथं पण अशा पॅरलली दिसत आहेत ऑलरेडी. याला म्हणतात पॅरलल वेनेशन. याला काय म्हणतात? पॅरलल वेनेशन. द लीव्ज ऑफ द डायकॉटिलिनस प्लांट जनरली पजेसेस द रेटिक्युलेट वेनेशन. महत्त्वाचं आहे, डायकॉट प्लांटमध्ये कसं आहे? असं आहे. फॉर एक्झाम्पल आंबा लक्षात ठेवायचं. डायकॉट प्लांटमध्ये कसं आहे? असं आहे. तर मोनोकॉट म्हणजे मोनोकॉटमध्ये कसं आहे? असं वेनेशन आहे. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं वीट. ठीक आहे. नंतर ज्वारीचे बी पानं असेच असतात. जवार हे मोनोकॉट आहे. डायकॉटमध्ये शेंगा वगैरे सगळं. वाईल पॅरलल वेनेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मोस्ट ऑफ द मोनोकॉट्स. मग वेनेशन म्हणजे काय? पॅटर्न ऑफ द वेन्स. वेनेशन म्हणजे काय? पॅटर्न ऑफ द वेन्स. याच्यामध्ये दोन डिफरंट टाईप्स आहेत, रेटिक्युलेट वेनेशन, पॅरलल वेनेशन. रेटिक्युलेट म्हणजे काय? नेटवर्क. आणि इथं काय आहे? पॅरलल. रेटिक्युलेट वेनेशन हे कुणामध्ये जास्त प्रमाणात आहे? रेटिक्युलेट नेटवर्क कुणामध्ये आहे? तर डायकॉटमध्ये. पॅरलल वेनेशन कुणामध्ये? मोनोकॉट्समध्ये जास्त प्रमाणात ते सापडते. ठीक आहे. नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ द लीव्स. टाईप्स ऑफ द
leaves. The leaf is said to be simple when its lamina is entire or when incised. The incision do not touch the midrib. Incision do not touch the midrib. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा ही मिडरीब आहे आणि हा मेन लीव्ज आहे, ठीक आहे. हा जो लॅमिनाचा जो पोर्शन आहे हा जर सलग असेल तर त्याला म्हणतात सिम्पल. किंवा समजा ही मिडरीब आहे आणि हे बाहेरनं असं स्ट्रक्चर आहे, तर हे पण काय येतं, सिम्पल लीव्सच्या अंडरच येतं. हे पण कशामध्ये येतं, सिम्पल लीव्समध्येच येतं. पण मिड रिब जर इन्सियाईज नाही झाली म्हणजे कट नाही झाली, मिड रिब जर कट नाही झाली तर त्याला म्हणतात सिम्पल लीव्स. त्याला काय म्हणतात, सिम्पल लीव्स, ठीक आहे. व्हेन इन्सिजन ऑफ द लॅमिना रिचेस अप टू द मिड रिब ब्रेकिंग इन टू द स्मॉल नंबर ऑफ द लिफलेट्स, द लीफ इज कॉल्ड एज द कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल these आर द एक्झाम्पल ऑफ द कंपाऊंड लीव्स. कंपाऊंड लीव्समध्ये असे छोटे छोटे पार्ट प्रेझेंट असतात. हे बघा, हे असे पार्ट प्रेझेंट असतात. आणि ही मध्ये कोण आहे, ही मिड रिब आहे. ही मध्ये कोण आहे, मिड रिब. ही पण बघा, ही पण मिड रिब आहे, ठीक आहे. मग इथं कंपाऊंड लीव्स म्हणतो. म्हणजे काय म्हणलं, मिड रिब इज ब्रेकिंग इन टू कोणती रिब, मिड रिब म्हणजे मधला पार्ट इज ब्रेकिंग इन टू द नंबर ऑफ लिफलेट्स कॉल्ड एज कंपाऊंड लीव्स, ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणलं, बर्ड इज प्रेझेंट इन द ॲक्झिल ऑफ द पेटिओल, ठीक आहे. ॲक्झिल म्हणजे कुठे, इथं खाली पार, इथं खाली बघा, इथं खालचा जो पोर्शन आहे त्याला म्हणतात ॲक्झिल ऑफ द पेटिओल. म्हणजे इथं खाली असणारी कोण, बर्ड प्रेझेंट इन बोथ सिम्पल अँड कंपाऊंड लीव्स बट डू नॉट इन द ॲक्झिल ऑफ द लिफलेट्स ऑफ द कंपाऊंड लीव्स. लिफलेटमध्ये म्हणजे इथं असणारे बर्ड कुठं प्रेझेंट असणारे, इथं बॉटमला असणारे, प्रत्येक लिफलेटच्या खाली नसणारे, लक्षात ठेवायचं. मग हे VIMP लाईन आहे पेपरसाठी. द बर्ड इज प्रेझेंट in the axial of the petiole in the both simple and compound but not in the axial of the leaflet of the compound leaf. लिफलेटच्या खाली नाही, ठीक आहे. लिफलेटच्या खाली ते प्रेझेंट असत नाही. मग द कंपाऊंड लीव्स मे बी ऑफ 2 टाइप्स. पिन्नेटली कंपाऊंड लीव्स, a number of leaflets are present on a common axis. That axis is called as rachis. त्या ॲक्सिसलाच काय म्हणतात, राचिस किंवा राखीस. विच रिप्रेझेंट द मिड रिब ऑफ द लीफ एज इन अ नीममध्ये येत असं बघा, ठीक आहे. सेकंड म्हटलं तर इन अ पाल्मेटली कंपाऊंड लीव्स द लिफलेट्स आर अटॅच टू द कॉमन पॉईंट दॅट इज टिप ऑफ द पिटिओल ॲज इन अ सिल्क कॉटन. म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे ते कोणाचं आहे, सिल्क कॉटनमध्ये कसं आहे, पाल्मॅटली, पाम ट्रीमध्ये पण अशीच पानं असतात. आणि कसं आहे, पिन्नेटली. मिड रिबच्या अलॉंग द नंबर ऑफ असे लिफलेट्स असतील, असे चिंचच्या झाडागत असे, ठीक आहे. याला म्हणतात पिनेटली. याला काय म्हणतात, पिनेटली. आणि जर एकच असं फुलासारखं असेल असं तर याला म्हणतात पाल्मेटली. याला म्हणतात पाल्मेटली कंपाऊंड लीव्स. मग कंपाऊंड लीव्सचे 2 महत्त्वाचे टाईप आहेत, पिनेटली अँड पाल्मेटली कंपाऊंड लीव्स. पिनेटलीचं एक्झाम्पल काय दिलं आहे, पुस्तकामध्ये दिले आहे नीम, इकडे दिलेलं आहे सिल्क कॉटन, इकडे काय दिलेलं आहे, सिल्क कॉटन. नेक्स्ट पॉईंट येतो फायलोटॅक्झी. आता इथं चायना रोज हे दिलेलं आहे, ह्याच्या पण कशा लीव्ज आहेत, पिन्नेटलीज आहेत. इथं पण काय पिन्नेटलीज आहेत, पण इथं कसं आहे, पाल्मेटली लीव्ज आहेत, पाल्मेटली लीव्ज, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे डिफरंट टाईप्स ऑफ द फायलोटॅक्झी. फायलोटॅक्झीचे डिफरंट टाईप्स काय आहेत, VIMP पॉईंट आहे अल्टरनेट, अपोजिट अँड वर्ल्ड, ठीक आहे. 3 टाईप आहेत फायलोटॅक्झी. आता फायलोटॅक्झी म्हणजे काय ते पाहिजे. लास्ट पॉईंट आहे लीव्सबद्दल. फायलोटॅक्झी इज द पॅटर्न ऑफ अरेंजमेंट ऑफ द लीव्स ऑन द स्टेम ऑर ब्रांच. पॅटर्न ऑफ द अरेंजमेंट ऑफ द लीव्स, लीव्सची अरेंजमेंट, लीव्सचा अरेंजमेंट पॅटर्न जो आहे, अरेंजमेंटचा पॅटर्न जो आहे त्याला म्हणतो फायलोटॅक्झी. त्याला काय म्हणतात, फायलोटॅक्झी. फायलोटॅक्झीमध्ये 3 महत्त्वाचे पॅटर्न आहेत, अल्टरनेट पॅटर्न, अपोजिट पॅटर्न अँड वर्ल्ड पॅटर्न. 3 पॅटर्न आहेत, अल्टरनेट, अपोजिट अँड वर्ल्ड पॅटर्न. आता अल्टरनेट पॅटर्नमध्ये जर बघितलं, अल्टरनेट दिस इज युजली 3 टाईप्स. हा, ठीक आहे. अ टाईप ऑफ द फायलोटॅक्झी, अ सिंगल लीफ अरायझेस ॲट इच नोड. एक आता हा नोड जो आहे जिथं अरायझ येते, एका ठिकाणी एक लीफ, इथं एक लीफ, इथं एक लीफ, खाली एक लीफ, ठीक आहे. सिंगल लीफ अरायझेस ॲट इच नोड इन अल्टरनेट मॅनर ॲज इन अ चायना रोज. मग अल्टरनेट म्हणजे काय लक्षात ठेवायचं, एक्झाम्पल आहे चायना रोज. इथं काय आहे, अल्टरनेटमध्ये लिहायचं आहे. चायना रोजमध्ये काय होतं,
each node has single leaf. सिंगल लीफ, प्रत्येक नोडचे इथं सिंगल लीफ. नंतर एक्झाम्पल काय आहे, चायना रोज. हे कशाचं आहे, अल्टरनेटचं. हे कशाचं आहे, अल्टरनेट. सॉरी, हे जरा चुकलं बरं का, पिनेटली पाल्मटली आहे ना, ते लिफलेटच्या ह्याच्यात होतं. ठीक आहे, पण दिसायला अशी असते आहे. नंतर आहे अपोजिट. इन अपोजिट टाईप अ पेअर ऑफ द लीव्ज अरायजेस ॲट ईच नोड. मग इथं काय म्हणलं, हा प्रत्येक एक नोड जो दिसतोय इथं 2 लीव्ज आहेत, इथं पण एक नोड आहे, इथं 2 लीव्ज आहेत. मग ईच नोड हॅज 2 लीफ, त्याला म्हणतात अपोजिट. एक्झाम्पल आहे गवा. एक्झाम्पल आहे गवा. ठीक आहे. अँड थर्ड वन, हां, ईच नोड एक्झाम्पल इज कॅलाट्रॉपिस अँड गवा. अजून एक एक्झाम्पल दिलं आहे कॅलाट्रॉपिस, गवा अँड कॅलाट्रॉपिस. ठीक आहे. थर्ड वन इज वर्ल्ड. इफ मोर दॅन 2 लीव्ज अरायजेस ॲट अ नोड अँड फॉर्म्स द वर्ल्ड. आता हा जो एक नोड दिसतोय इथं 1 2 3 4 5 6 7 लीव्ज आहेत, म्हणजे ईच नोड has more than 2 leaves and looks like worlds and forms world. काय तयार करतात, वर्ल्ड तयार करतात, आणि त्यालाच म्हणतो आपण वर्ल्ड पॅटर्न किंवा वर्ल्ड टाईप ऑफ द फायलोटॅक्सी, त्याला म्हणतात वर्ल्ड. एक्झाम्पल अल्स्टोनिया. एक्झाम्पल काय त्याचं, अल्स्टोनिया. एक्झाम्पल आहे अल्स्टोनिया. ठीक आहे. हे झालं फायलोटॅक्सी, वर्ल्ड पॅटर्न. एक सेकंड. वर्ल्डचं एक्झाम्पल आहे ॲस्टोनिया, नंतर अपोजिटचं कॅलाट्रॉपिस आणि गवा, आणि अल्टरनेटचं एक्झाम्पल आहे चायना रोज. इथपर्यंत कव्हरअप झालेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे इन्फ्लोरेसन्स. इन्फ्लोरेसन्स हा पॉईंट सुरू करण्याच्या आधी लेट अस सी अबाउट द मॉडिफिकेशन ऑफ द रूट, स्टेम अँड लीव्ज, जे आउट ऑफ द NCERT पार्ट आहे. नवीन NCERT मध्ये याचा पार्ट नाही आहे. पहिला पॉईंट येतो मॉडिफिकेशन ऑफ द रूट. ठीक आहे. मॉडिफिकेशन म्हणजे काय आहे बघा, हे जे रूट्स असतात हे दुसरं काहीतरी काम करतात. ठीक आहे, दुसरं काहीतरी काम करतात. फॉर एक्झाम्पल बघा, जर रूट ॲज अ स्टोरेज ऑफ फूड म्हणून काम करत असेल तर फॉर एक्झाम्पल बघा, टॅप रूटचं एक्झाम्पल 2 आहेत, कॅरट आणि टुर्निप. आणि ॲडव्हान्टेशियस रूटचं लक्षात ठेवायचं, स्वीट पोटॅटो. मग पेपरला प्रश्न येतो, एक स्टेटमेंट आहे, स्वीट पोटॅटो हॅज मॉडिफाईड ॲडव्हान्टेशियस रूट. ठीक आहे. तर करेक्ट स्टेटमेंट आहे, ॲडव्हान्टेशियस रूटचंच एक्झाम्पल आहे स्वीट पोटॅटोमधलं जे रूट आहे ते ॲज अ फूड स्टोरेज म्हणून उपयोगी आहे किंवा डेव्हलप झालेलं आहे. नंतर आहे टॅप रूटचं एक्झाम्पल कॅरट आणि टुर्निप कुणाचं एक्झाम्पल आहे तर टॅप रूटचं आहे. नेक्स्ट आहे प्रॉप रूट. म्हणजे कसं अर्ध असणार आहे. ठीक आहे. अरायजेस फ्रॉम द ब्रांचेस फ्रॉम टू सपोर्ट देम. असे रूट जे ब्रांचेसकडून अरायज असतात, समजा ही ब्रांच आहे, इथे छोटे छोटे रूट्स येतात, त्याला म्हणतो आपण प्रॉप रूट. एक्झाम्पल काय, बनियान ट्री. ठीक आहे. नंतर सपोर्टिंग रूट कमिंग आउट ऑफ द लोअर नोड्स. नंतर दुसरा टाईप आहे स्टील रूट. लोअर नोडकडून, म्हणजे समजा हे ब्रांच आहे, इथून जर रूट असे बाहेर पडले नोड्सच्या इथून तर त्याला म्हणतात स्टील्ट रूट. एक्झाम्पल मेज अँड शुगर केन. नंतर फोर्थ आहे न्यूमॅटोफोर्स. न्यूमॅटो शब्द आला की लक्षात ठेवायचं एअरच्या रिलेटेड आहे, रेस्पिरेशनच्या रिलेटेड आहे. ठीक आहे. रूट ग्रोईंग व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन फॉर ऑक्सिजन इन अ प्लांट इन अ स्वॅम्पी एरिया. दलदलीचे जे प्रदेश आहेत, दलदलीचा प्रदेश, या दलदलीच्या प्रदेशामध्ये न्यूमॅटोफोर्स रूटचं मॉडिफिकेशन होऊन काय तयार झालेलं आहे, न्यूमॅटोफोर्स. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं रायझोफोरा. मग आत्तापर्यंत जे बघितले ते 4 मॉडिफिकेशन आहेत रूटचे. मॉडिफिकेशन ऑफ रूटमध्ये किती मॉडिफिकेशन आहेत, 4 रूटचे मॉडिफिकेशन आहेत. मॉडिफिकेशन किती आहेत रूटचे, 4. हे 4 मॉडिफिकेशन आहेत रूटमध्ये.
पहिलं मॉडिफिकेशन होतं स्टोरेज ऑफ फूड म्हणूनच एवढे चाललेले आहेत. स्टोरेज ऑफ फूड पहिलं मॉडिफिकेशन स्टोरेज, दुसरं आहे प्रॉप रूट, दुसरं आहे स्पिल्ट रूट आणि फोर्थ आहे न्यूमॅटोफोर. ठीक आहे. स्टोरेज ऑफ फूडमध्ये कोण आहेत? ॲडव्हान्टिशियस रूटचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं स्वीट पोटॅटो, टॅप रूटचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं टुर्निप अँड कॅरट. प्रॉप रूटमध्ये काय अरायजेस फ्रॉम द ब्रांचेस टू सपोर्ट द स्टेम, एक्झाम्पल आहे बनियान ट्री. स्टिल्ट रूटमध्ये काय अरायजेस फ्रॉम द लोअर नोड, एक्झाम्पल लक्षात ठेवायचं मेज अँड शुगर केन, मेज अँड शुगर केन. न्यूमॅटोफोरमध्ये लक्षात ठेवायचं ऑक्सिजनच्या अपटेकसाठी स्वॅम्पी एरियामध्ये असतात. न्यूमॅटोफोर एक्झाम्पल लक्षात ठेवायचं रायझोफोरा. ठीक आहे. नेक्स्ट वन इज मॉडिफिकेशन ऑफ द लिव्ज. लिव्सचं मॉडिफिकेशन बघा 4 ग्रुप दिलेले आहेत. ॲज अ टेंड्रिल, नंतर एक्सटेंडेड पिटिओल्स, नंतर आहे फ्लेशी लिव्ज फॉर द स्टोरेज ऑफ द फूड, फॉर ट्रॅपिंग द इन्सेक्ट. हे 4 त्याचे मॉडिफिकेशन आहे. आणि स्पाइन्स म्हणजे काटे. स्पाइन्स म्हणजे काय? काटे. मग लिव्सचं मॉडिफिकेशनमध्ये कोणते आहेत लिव्ज मॉडिफिकेशनमध्ये? टेंड्रिल, नंतर पिटिओल, फोटोसिंथेटिक पिटिओल, नंतर आहे स्पाइन्स म्हणजे काटे, नंतर आहे फ्लेशी लिव्ज फॉर द स्टोरेज ऑफ द फूड आणि नंतर आहे ट्रॅपिंग द इन्सेक्ट ट्रॅपिंग द इन्सेक्ट. ठीक आहे. इन्सेक्टच्या ट्रॅपिंगमध्ये पण याचा उपयोग होतो. पहिलं टेंड्रिलचं एक्झाम्पल आहे पी. टेंड्रिल वेल असतो त्याचं एक्झाम्पल आहे पी. नंतर पिटिओल, फोटोसिंथेटिक पिटिओलचं एक्झाम्पल आहे ऑस्ट्रेलियन ॲकॅशिया. नंतर स्पाइन्सचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. स्पाइन्सचं एक्झाम्पल आहे कॅक्टस न्यूडुंगा. फ्लेशी लिव्ज स्टोरेजचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं ओनियन गार्लिक, कांद्याची पात. ठीक आहे. लिव्ज मॉडिफिकेशन आहे. आणि फॉर ट्रॅपिंग द इन्सेक्टमध्ये लक्षात ठेवायचं व्हिनस फ्लायट्रॅप, पिचर प्लांट्स. व्हिनस फ्लायट्रॅप आणि पिचर प्लांट हे झालं मॉडिफिकेशन ऑफ द लिव्ज. नंतर आहे स्टेम, मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. एवढं मॉडिफिकेशन आहेत स्टेम्समध्ये. अंडरग्राउंड स्टेम फॉर द स्टोरेज ऑफ द फूड, ऑल्सो ॲक्ट ॲज अ ऑर्गन ऑफ द पेरेनेशन टू टाईड ओव्हर द कंडिशन इन अनफेवरेबल फॉर द ग्रोथ. पेरेनेशन म्हणजे काय बघा, ज्यावेळेस अनफेवरेबल एन्व्हायरमेंट असेल तरी पण त्या प्लांटला सर्वाईव्ह करण्यासाठी मदत होते आणि तो जो ऑर्गन असतो त्याला म्हणतो ऑर्गन ऑफ पेरेनेशन. मग असं कोणते अंडरग्राउंड स्टेम स्टोरेज ऑफ फूडसाठी कोण आहे? पोटॅटो, जिंजर, टर्मरिक, कोलॅकॅशिया, जमीन खंड. हे 4 एक्झाम्पल ओल्ड NCERTमध्ये आहेत, पाहून घ्यायचे. ठीक आहे. 4 एक्झाम्पल कोणाचे आहेत? स्टेम मॉडिफिकेशन फॉर स्टोरेज ऑफ द फूड. सेकंड पॉईंट टेंड्रिल्स. स्टेम ॲज अ टेंड्रिल. Auxiliary bird may modified into the tendrils helps to plant to the climb. ठीक आहे. ग्रेप वाईन्स, गाऊड, कुकुंबर, पंपकिन, वॉटरमेलन यांच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये टेंड्रिल हा कोण आहे? स्टेम ॲज अ टेंड्रिल. आधी लिव्ज ॲज अ टेंड्रिल बघितलं तर पीमध्ये. नंतर थॉर्न म्हणजे काटा. ॲक्झिलरी बर्ड मॉडिफाईड इंटू द उडी पॉइंटेड थॉर्न. एक्झाम्पल बोगेनविला सायट्रस. इथं बोगेनविलामध्ये लीफ पासून रिप्रोडक्शन होतं, असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये लीफ इन्व्हॉल्व आहे. बोगेनविला आणि सिट्रस, थॉर्नचं एक्झाम्पल. फ्लॅट अँड सिलेंड्रिकल फोटोसिंथेटिक स्टेम कुणामध्ये? अपुन्शिया, युफॉर्बियामध्ये सिलेंड्रिकल आहे, अपुन्शियामध्ये फ्लॅटन आहे. अपुन्शियामध्ये फ्लॅटन स्टेम आहे, फ्लॅट स्टेम. युफॉर्बियामध्ये सिलेंड्रिकल स्टेम आहे. कसं आहे? सिलेंड्रिकल स्टेम. ठीक आहे. नेक्स्ट वन, इन मिंट अँड जास्मिन द स्लेंडर लॅटरल ब्रांच अरायजेस फ्रॉम द बेस ऑफ द मेन ॲक्सिस आफ्टर ग्रोईंग द एरियल आर्क डाऊनवर्ड अँड टच द ग्राउंड. ठीक आहे. अर्धवट असते त्याला, असं रनर म्हणतो त्याला आपण, इनडायरेक्टली रनर म्हणतात त्याला म्हणतात रनर. हा रनरचा पॉईंट आहे. रनर कुणामध्ये आहेत? मिंट अँड जास्मिनमध्ये. ॲक्वॅटिक प्लांट्स लाईक पिस्टिया आणि इकॉर्निया. Aquatic plant like Pistia and Acornia have the lateral branches, lateral म्हणजे आडव्या, with a short internode and each node bears a roset of the leaves and tuft of the root. आता हे बघायचं, हे महत्त्वाचं नाव आहे. roset of the leaves म्हणजे काय?
ग्रुप ऑफ द लिव्ज अँड टफ्ट ऑफ द रूट. ठीक आहे, हे IMP आहे. पिस्टिया अँड इकॉर्नियाबद्दल हा पॉईंट आहे. पिस्टिया अँड इकॉर्निया प्लांट आहेत, म्हणजे असे लॅटरल ब्रांचेस आहेत आणि तिथं नोडच्या जे पॉईंट आहेत तिथं असे लिव्ज आहेत, नंबर ऑफ असे लिव्जचं ग्रुपिंग झालेलं आहे इथं असं. ठीक आहे, आणि टफ्ट ऑफ द रूट पण काय आहेत, म्हणजे रूटचं पण तिथं ग्रुपिंग झालेलं आहे. ठीक आहे, त्याला म्हणतं पिस्टिया इकॉर्निया, रोसेट ऑफ द लिव्ज अँड टफ्ट ऑफ द रूट. शब्द लक्षात ठेवायचे, सीड नीटसाठी एवढं महत्त्वाचं आहे. इन बनाना, पायनॅपल अँड क्रायसॅन्थेमम, lateral branches arises from the basal underground stem and grow horizontally, then come out obliquely upward to form the leafy shoots. हे जे अर्धवट जमिनीत म्हणजे स्टेम असे आणि परत ग्रो होते. ठीक आहे, कोणामध्ये बनाना, पायनॅपल, क्रायसॅन्थेमम, लेटरल, हे 3 एक्झाम्पल आहेत. अंडरग्राउंड स्टेम, ग्रास अँड स्ट्रॉबेरी स्प्रेड टू द न्यू निशेस वेन ओल्डर पार्ट डाईज, न्यू प्लांट आर फॉर्म्ड. अंडरग्राउंड स्टोरेज स्टेम ऑल्सो ॲक्ट एज अ ऑर्गन ऑफ द पेरिनेशन. महत्वाचे, ऑर्गन ऑफ पेरिनेशन म्हणून कोण काम करतं, अंडरग्राउंड स्टेम. अंडरग्राउंड स्टेम ॲक्ट एज अ ऑर्गन ऑफ द पेरिनेशन. पेपरला येणारा प्रश्न आहे, IMP. ठीक आहे, हे एवढं. नेक्स्ट पॉईंट आहे इन्फ्लोरसन्स. द इन्फ्लोरसन्स नावाचा पॉईंट. अ फ्लावर इज मॉडिफाईड शूट वेअर इन द शूट अपायकल मेरिस्टम चेंजेस टू द फ्लोरल मेरिस्टम. शूट अपायकल मेरिस्टम जे शूट अपायकल म्हणजे वरचं, अपेक्सचं, मेरिस्टेम कन्वर्टेड टू द फ्लोरल मेरिस्टेम. फ्लोरल मेरिस्टेम इथं इंटरनोड्स डू नॉट इलॉंगेट अँड द ॲक्सिस गेट्स कंडेन्स्ड. इंटरनोडचं इलॉंगेशन होत नाही आणि त्याचं काय होते, कंडेन्सेशन. ॲक्सिसचं काय होते, कंडेन्सेशन. द अपेक्स प्रोड्यूस द डिफरंट काइंड ऑफ द फ्लोरल अपेंडेजेस लॅटरली ॲट द सक्सेसिव्ह नोड्स इन्स्टेड ऑफ द लिव्ज. आता इथं काय करतो, तो फ्लोरल अपेंडेजेस तयार होतात कुठं, अपेक्सला. अपेक्स प्रोड्यूस फ्लोरल अपेंडेजेस. अपेक्सचा जो पार्ट आहे तो काय करतोय, अपेक्स म्हणजे टोकाचा पार्ट, तो काय करतोय, फ्लोरल अपेंडेजेस डेव्हलप करतोय. वेन द शूट टिप ट्रान्सफॉर्म इन टू द फ्लावर इट इज ऑलवेज सॉलिटरी. सॉलिटरी म्हणजे काय, एकटा असणारे. कसं असणार आहे ते, एकटा असणारे. शूट टिप्स ट्रान्सफॉर्म टू द फ्लावर, ते एकटा असणारे. द अरेंजमेंट ऑफ द फ्लावर ऑन द फ्लोरल ॲक्सिस इज टर्म्ड एज द इन्फ्लोरसन्स. द अरेंजमेंट ऑफ द फ्लावर ऑन द फ्लोरल ॲक्सिस इज कॉल्ड एज द इन्फ्लोरसन्स. Depending on whether the apex gets developed into the flower or continues to the grow, 2 major type of the inflorescence are there. There are the 2 major types. एक है रेसमोस, सॉरी हे झालं वेगळंच. हां, एक आहे रेसमोस इन्फ्लोरसन्स, रेसमोस, आणि दुसरा आहे सायमोज इन्फ्लोरसन्स. रेसमोस अँड सायमोज. रेसमोजमध्ये काय, हे एक्झाम्पल आहे रेसमोजचं बघा. द इन्फ्लोरसन्स टाईप ऑफ द मेन ॲक्सिस कंटिन्यू टू द ग्रो. हा जो मधला मेन ॲक्सिस आहे हा कंटिन्युअली ग्रो होत राहतो. मेन ॲक्सिस कंटिन्यू टू द ग्रो. हा मेन ॲक्सिस जो दिसतोय हा कंटिन्युअली ग्रो होत राहतो, असं ग्रो होत राहणार आहे. ठीक आहे. अँड दॅट फ्लावर्स आर बॉर्न ऑन द लॅटरल इन ॲक्रोपेटल सक्सेशन. आता जे फ्लावर्स आहेत ते कसे बॉर्न होणार आहेत, लॅटरल साईडला बॉर्न होणार आहेत. फ्लावर्स कुठं बॉर्न होणार आहेत, लॅटरल साईडला बॉर्न होणार आहेत. म्हणजेच काय, इनडायरेक्टली असं म्हणायचं त्यांना, समजा हा मेन ॲक्सिस आहे, हा असा मेन ॲक्सिस आहे. ठीक आहे, हा त्याची ब्रांच आहे. तर फ्लावर्स असे लॅटरल साईडला ग्रो होतील, असे लॅटरल आडव्या बाजूला. आणि हा जो पार्ट आहे टोकाचा पार्ट ग्रो होत राहतो, टोकाचा पार्ट ग्रो होत राहतो. आणि ते एक शब्द वापरला आहे, ॲक्रोपेटल सक्सेशन. ॲक्रोपेटल सक्सेशन म्हणजे काय, असं स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये जे ओल्डर फ्लावर आहे, ओल्डर ते बॉटमलाच असतं. ते कुठं असतं, बॉटमला. म्हणजे न्यू फ्लावर आहे, न्यू बॉर्न फ्लावर ते टॉपला असणार आहे. ते कुठं असणार आहे, टॉपला. न्यू फ्लावर ॲट द टॉप, ओल्डर फ्लावर ॲट द बॉटम. ठीक आहे, म्हणजे इथं जर बघितलं तर ही जी खालची फुलं आहेत ही सगळी ओल्डर आहेत ॲज कम्पेअर टू द दिस. ठीक आहे, हे झालं रेसमोज इन्फ्लोरसन्स. नंतर आहे सायमोज, द टाईप ऑफ इन्फ्लोरसन्स इन विच मेन ॲक्सिस टर्मिनेट इन टू द फ्लावर. जो मेन ॲक्सिस आहे तो फ्लावरमध्ये टर्मिनेट होतो आहे. इथं बघा, हा जो ॲक्सिस आहे मेन, त्याच्या टोकाला इथं पण इथं टोकाला कोण आहे, फ्लावर. मग इथं जर टोकाला फ्लावर असेल तर त्याला म्हणतो सायमोज इन्फ्लोरसन्स, टोकाला फ्लावर. हेन्स इट इज लिमिटेड टू द, हेन्स इट इज लिमिटेड काय बरं हां. सायमोज इन्फ्लोरसन्समध्ये द फ्लावर आर बॉर्न इन अ बेसिपिटल ऑर्डर. आता इथं 2 प्रकारचे ऑर्डर दिले आहेत, बेसिपिटल ऑर्डर, ॲक्रोपेटल ऑर्डर.
बेसिपिटल म्हणजे एक्झॅक्ट अपोजिट असणारे याच्या. ओल्डर फ्लावर जे ओल्डर फ्लावर ते असणारे टॉपला आणि जे न्यूअर फ्लावर आहे न्यू फ्लावर ते असणारे बॉटमला. त्याला म्हणतो बेसिपिटल सक्सेशन. दुसरं असतं ॲक्रोपेटल सक्सेशन. ॲक्रोपेटलमध्ये काय सांगितलं, ओल्डर फ्लावर हे बॉटमला ॲक्रोपेटलमध्ये आणि न्यू फ्लावर ॲट द टॉप. न्यू फ्लावर ॲट द टॉप. नवीन नवीन फ्लावर जे उगवणार आहेत त्यांचं चाललेलं आहे. रेसमॉस इन्फ्लोरसन्समध्ये फ्लावर्स हे लॅटरल साईडला येतात, ठीक आहे, आणि मेन ॲक्सिस कंटिन्यूज टू द ग्रो. इथं महत्त्वाचा शब्द एक, मेन ॲक्सिस कंटिन्यू टू द ग्रो. आणि इथं काय म्हणलेलं आहे, मेन ॲक्सिस इज लिमिटेड टर्मिनेट इन टू द फ्लावर. मेन ॲक्सिस इज टर्मिनेट इन टू द फ्लावर. म्हणजे तो काय ते स्टॉप होते तिथं फ्लावर येते. रेसमॉस अँड सायमोस इन्फ्लोरसन्स हे दोन याच्यामध्ये डीपमध्ये बघितलं तर याचे एक्झाम्पल्स वगैरे आहेत, पण तेवढं करायची गरज नाही. इन्फ्लोरसन्स म्हणजे काय, इन्फ्लोरसन्स इज द अरेंजमेंट ऑफ द लिव्ज, सॉरी अरेंजमेंट ऑफ द फ्लावर्स ऑन इट्स फ्लोरल ॲक्सिस. अरेंजमेंट ऑफ द फ्लावर्स इन इट ऑन इट्स फ्लोरल ॲक्सिस म्हणजे काय इन्फ्लोरसन्स. आता याचे एक्झाम्पल बघायचे तर रेसमॉस